नमोबुद्धाय क्रांतिकारी जय भीम। आपण बघत आहात RR मीडिया। मित्रांनो, बिहारच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यामध्ये महायुती भाजप असो की नितीश कुमार यांची पार्टी यांनी पूर्ण बहुमतापर्यंत त्यांनी पोहोचले आणि 200च्या वरती त्यांच्या जागा ह्या निवडून आलेल्या आहेत। आणि त्यामध्ये विरोधी पार्टीवाले जे दुसरे घटक पक्ष अन्य दल ह्यामध्ये नेहमी त्यांनी एक शंका उपस्थित केली आहे की वोट चोरीचा मुद्दा ईव्हीएम कशा पद्धतीने हॅक होऊ शकते। यामध्ये त्यांनी असे असंख्य विचार केलेला आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असो आणि नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवलेला आहे तो एक आश्चर्यकारक आहे। आणि जनतेला ज्या पद्धतीने त्यांनी विश्वास दिलेला आहे की विकासाचे स्वप्न हे कसे असतात हे त्यांनी बिहारच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी दाखवले आणि त्या पद्धतीने त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळालेले आहेत। आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी एक ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि ते म्हणाले की बिहार विधानसभेमध्ये त्यांनी जो निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये महायुतीला 200च्या वरती जागा मिळालेल्या आहेत। त्याबद्दल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी असे म्हटले आहे की आज बिहारच्या निकालाला त्यात भाजपा ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनाने विजय मिळवला। बिहार निवडणुकीत काँग्रेसने घोडचूक केली आहे। काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना नेतृत्व नसताना राष्ट्रीय जनता दलाशी वाद घालून जास्तीच्या जास्त जागा घेतल्या आणि त्या जागावर काँग्रेसचा खूप वाईट निकाल आला असं सुजात आंबेडकर म्हणत आहेत। आणि काँग्रेसने बिग ब्रदरच्या भूमिकेतून बाहेर यावे, आम्ही तुम्हाला ब्रदर मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू, पण तुम्ही बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसने समजून घ्यावे असं वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचे एक्स अकाउंट वरचे वक्तव्य आहे, जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल अशा पद्धतीचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे। आणि त्यांनी काँग्रेसला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये काँग्रेस हे पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे आणि काँग्रेस हा एक देशातील मोठा पक्ष आहे, तो मोठा भाऊ आहे, मोठा ब्रदर आहे, परंतु लहान भावांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते हे त्यांनी ह्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आणि बिहारमध्ये या पद्धतीने काँग्रेसने कशा पद्धतीने काँग्रेसने जो तेजस्वी यादव यांना कमी जागा देऊन निवडणुकीचा निकाल जे जास्त सीट हे आले नाही असं त्यांचं मत आहे। आणि त्यांनी बिहारमध्ये
काँग्रेसला खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत। यामध्ये काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका बजावून त्यांनी सर्वांना एक सोबत घ्यावे आणि सोबत घेऊन सर्वांना सन्मानपूर्वक जागा द्यावा असे या पोस्टच्या माध्यमातून कुठंतरी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये त्यांनी काँग्रेसला हे पण सांगितलं की तुम्ही मोठे भाऊ आहात, परंतु आता तुम्ही मोठे भाऊ राहिले नाहीत अशा पद्धतीचं सुजात आंबेडकरांच्या ह्या पोस्ट मधून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने मध्यस्थी घेऊन सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक दिली तरच राज्यामध्ये किंवा देशामध्ये एक फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचं सरकार येऊ शकते असं त्यांनी त्या पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्यू। नमो बुद्धाय। जय भीम।